विद्यार्थी मित्र हो, 12वी OCMचा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हा टॉपिक आपण अभ्यासत होतो. त्यातील आपण सामाजिक जबाबदारीची संकल्पना आणि सामूहिक जबाबदारीची गरज काय आहे हा भाग अभ्यासलेला आहे. आज आपण व्यवसायाची वेगवेगळ्या समूहाप्रती काय जबाबदारी असते तो भाग अभ्यासायचा आहे. म्हणजे व्यवसायानं मालकांच्या प्रती काय जबाबदारी स्वीकारली पाहिजे, गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं काय जबाबदारी आहे व्यवसायाची, कर्मचाऱ्यांच्या प्रती जबाबदारी, ग्राहकांच्या प्रती जबाबदारी, सरकारच्या बाबत जबाबदारी आणि समाजाच्या बाबत असणारी व्यवसायाची जबाबदारी काय आहे, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. आता व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे व्यवसाय हा समाजाचं काहीतरी देणं लागत असतो. ऋण फेडण्यासाठी त्यानं काहीतरी जबाबदाऱ्या स्वतः स्वीकाराव्या लागत असतात. मग समाजामध्ये वेगवेगळे असणारे घटक आहेत. त्या प्रत्येक घटकाप्रती व्यवसायाची जबाबदारी कशी आहे, व्यवसायानं काय त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, कसं वागलं म्हणजे वर्तन व्यवसायाचं कसं असलं पाहिजे, काम कसं असलं पाहिजे याविषयी आपण बघणार आहोत. तर वेगवेगळ्या समूहाप्रती असलेली जबाबदारी. व्यवसाय समाजाशिवाय कोणतेही कार्य करू शकत नाही. बरोबर आहे, कारण समाजातूनच वेगवेगळे घटक भूमी, भांडवल, श्रम, संयोजन हे सगळे घटक व्यवसायाला समाजातून मिळत असतात. आणि शेवटी उत्पादित झालेला उपभोक्ता वर्ग, वस्तू उत्पादित झाली तर त्याचा उपभोक्ता म्हणजेच ग्राहक हा सुद्धा कुठं असतो तर समाजात असतो. म्हणून समाजाशिवाय व्यवसाय कोणतंही कार्य करू शकत नाही. आपल्या आदानप्रदानासाठी त्याला समाजावर अवलंबून राहावे लागते. म्हणजे कच्चा माल आणि पक्का माल आत्ताच मी सांगितलं. उत्पादनाचे घटक पण समाजातून मिळतात आणि उत्पादित झालेला माल विक्री करण्यासाठी सुद्धा समाजाचीच गरज असते. त्यात पद्धतीनं गुंतवणूकदार असतील, मालक, कर्मचारी इत्यादी विविध समूहांच्या साहाय्यानं व्यवसाय हा चालवला जातो. आणि या सर्व समूहाच्या हिताचा समतोल साधणं, त्यांच्या सर्वांच्या हिताचं रक्षण करणं हे आवश्यक असतं. मग आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या प्रती व्यवसायाची जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यात पहिला पार्ट दिला आहे की मालकांच्या प्रती किंवा भागधारकांप्रती जबाबदारी. आता मालक, व्यवसायाचा मालक म्हणजेच या ठिकाणी भागधारक. एकल व्यापारी असेल तर तो एकटा मालक व्यापारी असतो. पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्था असेल तर भागीदार हे मालक असतात. कंपनी हा प्रकार असेल तर त्या ठिकाणी भागधारक हे त्या ठिकाणी मालक असतात. मग ह्या मालकांच्या प्रती किंवा ह्या भागधारकांच्या प्रती त्या व्यवसायाची काय जबाबदारी असते, तर व्यवसायावर ज्यांची मालकी असते त्यांना मालक म्हणतात. मालकी हक्क म्हणजे व्यवसायाला ज्यांनी भांडवल पुरवठा केलेला आहे, ज्यांनी भांडवल गुंतवून धोका पत्करलेला आहे, अशा व्यक्तींना त्या ठिकाणी मालक असं म्हटलं जात असतं. आणि नफा किंवा तोटा हा मालकांना सहन करावा लागत असतो. म्हणून नफ्या तोट्याला तेच जबाबदार असतात. मग अशा या मालकांच्या प्रती व्यवसायाची जबाबदारी काय आहे, तर त्यातला पहिला पॉईंट आहे की माफक नफा. प्रत्येक व्यवसायाचा प्रमुख हेतू हा नफा मिळवणं हा असतो किंवा तो असला पाहिजे. आणि मग व्यवसाय वाढवायचा, व्यवसायाचा विस्तार करायचा. ह्यामुळं काय होतं तर नफा त्या ठिकाणी जास्तीत जास्त मिळत असतो. आणि नफा जास्त मिळाला की आर्थिक स्थिती ही त्या ठिकाणी चांगली होत असते. म्हणजेच त्या संस्थेला आर्थिक स्थैर्य लाभत असते. त्यानंतर दुसरं सांगितलं आहे व्यवसाय संधीचा शोध घेणे. म्हणजे व्यवसायाचा विकास करण्यासाठी ज्या व्यवसायाला वेगवेगळ्या संधी मिळत असतात, ती संधी मिळाल्यानंतर त्याचा जर योग्य तो वापर केला किंवा ती योग्य त्या दिशेनं त्या संधीचा जर आपण उपयोग करून घेतला तर त्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो. व्यवसायाचा त्यातून विस्तार होत असतो आणि व्यवसायामध्ये विविधता त्यामुळं येत असते. मग अशा वेगवेगळ्या ज्या काही संधी आहेत त्या शोधण्यासाठी व्यावसायिकानं दक्ष असलं पाहिजे. व्यवसायाला जर यशापर्यंत न्यायचं असेल तर अत्यंत निर्णायक म्हणून त्या संधींचा त्यांनी काय घेतला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. आणि त्या संधीचं सोनं हे त्या व्यावसायिकानं केलं पाहिजे. त्यानंतर भांडवलाचा पर्याप्त वापर. मालकांनी व्यवसायामध्ये जे काही भांडवल गुंतवलेलं आहे ते भांडवल त्या व्यवसायानं काळजीपूर्वक वापरलं पाहिजे, त्याचा कार्यक्षम वापर केला पाहिजे. आणि व्यवसायामध्ये धोकेसुद्धा असणार आहेत, त्या धोक्यांचा विचार करून
आपलं भांडवल कसं सुरक्षित राहील आणि त्याचा मॅक्झिमम वापर कसा होईल याकडं व्यावसायिकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर कमीत कमी अपव्यय. आता भूमी, भांडवल, श्रम, संयोजन हे उत्पादनाचे जे घटक आहेत, ही जी काही उपलब्ध संसाधनं आहेत, त्यांचा अपव्यय टाळला पाहिजे. जर त्यांचा अपव्यय टाळला तर त्या संस्थेला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो आणि त्यामुळं संस्थेची वेळ असेल किंवा संस्थेचा पैसा आहे किंवा संस्थेचं मनुष्यबळ आहे, याचा अपव्यय हा त्या व्यवसायानं टाळला पाहिजे. त्यानंतर कार्यक्षम व्यवसाय. व्यवस्थापनाने उपलब्ध असलेल्या दुर्मिळ साधनांचा योग्य वापर करावा. कारण दुर्मिळ साधनं जर एकदा नाहीशी झाली तर पुन्हा ती उपलब्ध होणं अशक्य असतं. म्हणून त्यांचा जेव्हा ती उपलब्ध आहे त्यावेळेला योग्य असा वापर हा व्यवस्थापनानं त्या दुर्मिळ संसाधनांचा केला पाहिजे. आणि संसाधनांचा जर कार्यक्षम वापर केला तर त्यामुळं काय होतं की व्यवसाय नफ्याच्या दिशेनं वाटचाल करत असतो. नफा वाढायला लागला की व्यवसायाची उत्पादकता पण वाढत असते. म्हणून व्यवसाय अत्यंत कार्यक्षमपणे चालवला पाहिजे आणि जे काही संसाधनं उपलब्ध आहेत त्यांचा कार्यक्षमपणे योग्यपणे वापर हा व्यवसायानं केला पाहिजे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे भाग बाजारामध्ये योग्य व्यवहार. भाग बाजार म्हणजे शेअर मार्केट. म्हणजे भाग बाजाराशी संबंधित जे काही सर्व प्रकारच्या अनुचित प्रथा असतील किंवा अयोग्य व्यापारी प्रथा असतील त्या टाळल्या पाहिजेत. म्हणजे भागांची खरेदी विक्री करणाऱ्या गटाचा सदस्य, बघा काय म्हटलेलं आहे, चुकीची आणि गुप्त माहिती पुरविणे. चुकीची किंवा आपल्या व्यवसायाची जी काही गोपनीय माहिती असेल ही काय करायची नाही की जे भाग खरेदी विक्री करणारे दलाल असतात त्यांना आपल्या व्यवसायाची गोपनीय माहिती पुरवायची नाही. त्यामुळे ते काय करतील तर कृत्रिमरित्या भागांच्या किमती वाढवतील किंवा घट करतील आणि सामान्य गुंतवणूकदारांचं त्यामुळे काय होतं तर नुकसान होतं, फसवणूक होते. म्हणून अशा जे काही एजंट लोक असतील, दलाल लोक असतील, यांना आपल्या व्यवसायाची गोपनीय माहिती पुरवायची नाही, ही त्या व्यवसायाची जबाबदारी आहे. त्यानंतर 7वा पॉईंट सांगितला आहे विस्तार व वैविधता. तर व्यवसायाचा वाढ करायचा आहे, व्यवसायाची विकास करायचा आहे, तर त्यासाठी त्या व्यवसायामध्ये विविधता असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी व्यवसायानं काय करायचं तर संशोधन करायचं, रिसर्च सेंटर उभी करायची, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करायची आणि व्यवसायाचा विकास कसा होईल त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घ्यायचं. त्या आणि जी काही बाजारपेठेमध्ये स्पर्धा असेल त्या स्पर्धेलासुद्धा सामोरं जायचं आणि आपल्या व्यवसायाचा विकास घडवून आणायचं, ही जबाबदारी व्यवसायाची असते. त्यानंतर 8वा पॉईंट आहे ठराविक मुदतीत माहिती. म्हणजे मालकांनी पैसा पुरवलेला आहे, आता आपण मालकांच्या प्रति जबाबदाऱ्या बघतोय. मग व्यवसायाच्या मालकांनी काय केलं, व्यवसायाला पैसा पुरवलेला आहे. मग पैसा म्हणजे आर्थिक बाब. मग ह्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण आणि अचूक माहिती ही त्या मालकांना देणं ही व्यवसायाची जबाबदारी असते. मग व्यवसायानं काय करायचं असतं की वर्षभरामध्ये लिहून ठेवलेले जे काही हिशोब असतील त्याच्यावरून त्यांनी माहिती अहवाल किंवा परिपत्रकं ही तयार करून बऱ्याच वेळा अशी त्या जे काही मालक असतील त्यांच्यापुढं ती उघड केली पाहिजे. जर ठराविक मुदत असते त्या मुदतीमध्ये त्यांनी अहवाल सादर केले पाहिजेत, माहिती ही त्या मालकांना दिली पाहिजे. 9वा पॉईंट सांगितला आहे भागधारकांच्या किंवा मालकांच्या निधीचा प्रभावीपणे वापर. मालक म्हणजेच भागधारक यांनी व्यवसायाला पैसा पुरवलेला आहे. पैसा मग तो निधी, त्या निधीचा वापर हा व्यवसायानं योग्य प्रकारे केला पाहिजे आणि त्यातून अल्प आणि दीर्घ कालावधीचा परतावा वेळेत दिला पाहिजे. म्हणजे मालकांना त्यातून काहीतरी आउटपुट हे मिळालं पाहिजे. त्यानंतर 10वा पॉईंट सांगितला आहे नावलौकिक निर्माण करणे. म्हणजे व्यवस्थापनानं व्यवसायाची सार्वजनिक प्रतिमा चांगली विकसित केली पाहिजे आणि राखली पाहिजे. कारण कोणताही व्यवसाय आहे तो जर नावारूपाला आला, त्याची जर बाजारपेठेमध्ये नाव असेल, त्याची प्रतिष्ठा असेल, तर त्या संस्थेला एक वेगळ्याच प्रकारचा आदर त्या ठिकाणी मिळत असतो आणि त्या संस्थेविषयी जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण होत असतो. म्हणून व्यवसायाला नावलौकिक प्राप्त करून देणं
ही त्या व्यवसायाची व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यानंतर आता हा पॉईंट झाला कुठला आपला, मालकांप्रती जबाबदारी. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघायचा आहे 6.2.2 हा गुंतवणूकदारांप्रती जबाबदारी. म्हणजे गुंतवणूकदार हे कंपनीला पैसा पुरवत असतात, अर्थपुरवठा करत असतात. मग ज्या व्यक्ती व्यवसायाला पैसे पुरवतात भविष्यामध्ये त्यांना व्यवसाय देणं लागत असतो, म्हणजे ते क्रेडिटर्स असतात, ते व्यवसायाचे धनको असतात. बघा, गुंतवणूकदार हे व्यवसायाचे धनको असतात आणि व्यवसायानं गुंतवणूकदारांच्या प्रती काही जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत. त्याच्यात पहिलं सांगितलं आहे सभांचे योग्य नियमन. म्हणजे गुंतवणूकदार असतात ज्यांनी पैसा संस्थेला पुरवलेला आहे, त्यांना व्यवसायाची संपूर्ण माहिती देण्याकरिता त्या गुंतवणूकदारांच्या सभांचं आयोजन केलं पाहिजे. मग त्या सभेची सूचना त्या गुंतवणूकदारांना दिली पाहिजे. जर काही आणीबाणीचा प्रसंग म्हणजेच कठीण प्रसंग जर कंपनीवर, आपल्या व्यवसायावर जर ओढवला असेल, तर गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन ही परिस्थिती का निर्माण झाली, या परिस्थितीमधून आपण बाहेर कसं पडायचं, कोणकोणते घटक या अपयशासाठी कारणीभूत ठरले आहेत, ही सगळी माहिती त्या गुंतवणूकदारांना दिली पाहिजे. कारण मेन पैशाशिवाय व्यवसाय चालू शकत नाही आणि ह्या गुंतवणूकदारांनी आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवलेले असतात, त्यामुळे त्यांना ही सर्व माहिती देणं हे क्रमप्राप्त ठरते. त्यानंतर दुसरा पॉईंट दिला आहे गुंतवणुकीवर मोबदला. गुंतवणूकदार त्याच्याजवळ शिल्लक असलेला पैसा कोणत्या तरी व्यवसायामध्ये तो गुंतवत असतो आणि जोखीम पत्करत असतो. मग ही जी काही त्यानं जोखीम पत्करलेली आहे त्याच्यावर त्याला काहीतरी परतावा द्यावा लागतो. मग तो व्याजाच्या रूपाने त्यांना परतावा द्यावा लागतो आणि त्यांच्या व्याजाच्या रूपाने त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य तो परतावा नियमितपणे मिळाला पाहिजे. म्हणजे गुंतवणूकदारांना जसं मालक आहे, मालकाला लाभांश मिळत असतो, तसं गुंतवणूकदाराला त्याच्यावरती व्याज हे मिळालं पाहिजे. म्हणून नियमितपणे त्या गुंतवणूकदाराला त्या व्यवसायानं व्याज पुरवलं पाहिजे. मग ते व्याज देत असताना काय द्यायचं, तर गुंतवणुकीवर योग्य परतावा, म्हणजे व्याजाचा रेट आहे तो योग्य असावा. तसेच गुंतवणूकदारांनी आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले तर त्यांचा पैसा सुरक्षित आहे याची जाणीव त्या गुंतवणूकदारांना त्या व्यवसायानं करून दिली पाहिजे. तसाच आपला व्यवसाय नेहमी वाढीच्या दृष्टीनं, वृद्धीच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे, ही जाणीव पण त्या गुंतवणूकदारांना व्यवसायानं करून दिली पाहिजे. तिसरा पॉईंट आहे तक्रारी हाताळणे. म्हणजे जर गुंतवणूकदारांच्या काही तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारी कंपनीनं व्यवस्थितरित्या हाताळल्या पाहिजेत. त्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी योग्य ती प्रभावी पद्धत त्यांनी वापरली पाहिजे आणि इतर कोणत्याही समस्येबाबत समाधानकारक तोडगा हा त्या व्यवसायानं काढला पाहिजे आणि त्या तक्रारीचं योग्य प्रकारे निवारण झालं पाहिजे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे पारदर्शकता राखणे. तर पारदर्शकता राखायची म्हणजे सगळं दृष्टिक्षेपास आणून द्यायचं. आता व्यवसाय कार्यक्षमतेने जर चालवायचा असेल तर गुंतवणूकदारांना योग्य ती माहिती सगळी आपल्याला पुरवावी लागते. कारभारामध्ये आपल्या उच्च प्रतीची पारदर्शकता असली पाहिजे. व्यावसायिकांनी व्यवसायाला दीर्घ मुदतीचं खेळतं भांडवल पुरवलेलं असतं. दीर्घ मुदतीचं आणि खेळतं भांडवल म्हणजे लॉंग लाईफसाठी लागणारं जे भांडवल असतं त्याला आपण दीर्घ मुदतीचं भांडवल म्हणतो आणि खेळतं भांडवल म्हणजे व्यवसाय आपला डेली रुटीनमध्ये चालवण्यासाठी जे आवश्यक असतं ते खेळते भांडवल असते. मग अशा दोन्हीही प्रकारचा पुरवठा हा त्या गुंतवणूकदारांनी व्यवसायास केलेला असतो. मग त्यामुळे त्यांचा कारभार हा योग्य पारदर्शकच असला पाहिजे. ही जबाबदारी व्यवसायाने पार पाडायची आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे माहिती योग्य रीतीने प्रकट करणे. म्हणजे व्यवसायाची माहिती योग्य प्रकारे प्रदर्शित केली पाहिजे. म्हणजे व्यवस्थापनानं गुंतवणूकदारांना संपूर्ण आणि वस्तुस्थितीची जी काही माहिती आहे, सत्य परिस्थिती आहे ती दाखवली पाहिजे, सांगितली पाहिजे, ती माहिती त्यांना पुरवली पाहिजे. त्यांना नियमितपणे अहवाल दिले पाहिजेत, परिपत्रकं त्यांच्यापुढं सादर केली पाहिजेत.
तसेच नफा तोटा जो काही संस्थेचा काढलेला असतो ती सुद्धा माहिती त्या गुंतवणूकदारांना सांगितली पाहिजे. त्यातून त्यांना त्यांची गुंतवणूक सुरक्षित आहे याची खात्री पटेल. म्हणजे नफा तोटा पत्रक जर बघितलं तर संस्थेला किती नफा होतोय, म्हणजे नफ्यात ही जर व्यवसाय चालत असेल तर त्यांचं भांडवल आहे गुंतलेलं ते सुरक्षित आहे अशी त्यांची भावना निर्माण होते. म्हणून त्यांना योग्य ती माहिती योग्य त्या वेळेला प्रदर्शित त्यांच्यासमोर केली पाहिजे. त्यामुळं भावी गुंतवणूकदार भविष्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा सुद्धा घेऊ शकतात किंवा ते घेत असतात. त्यानंतर 6वा पॉईंट आहे प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. म्हणजे गुंतवणूकदारांचं समाधान होण्यासाठी व्यवस्थापनानं मजबूत आर्थिक स्थिती आणि कर्जफेडीची क्षमता व नावलौकिक राखले पाहिजेत. बघा, प्रतिष्ठा आणि कर्जफेडीची कुवत म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या व्यवसायाचा नावलौकिक हा त्या मार्केटमध्ये असला पाहिजे तरच गुंतवणूकदार आपल्याकडे पैसे गुंतवणार आहेत. आणि कर्जफेडीची कुवत पण दाखवली पाहिजे. म्हणजे त्यांची नफा तोटा पत्रकाचं विवरण असेल किंवा अंतिम हिशोबपत्रक असतील ती सादर केल्यानंतर त्या गुंतवणूकदारांना असं वाटलं पाहिजे की आपलं कर्ज आहे ते किंवा आपण जे काही पैसे गुंतवले ते व्यवसाय वेळीच आपल्याला पाहिजे तेव्हा व्यवस्थितरित्या परत करू शकतो, आपले पैसे सुरक्षित आहेत अशी भावना त्या गुंतवणूकदारांच्या मनामध्ये व्यवसायाप्रती झाली पाहिजे. मग त्यासाठी व्यवसायानं काय केलं पाहिजे, आता संशोधन केलं पाहिजे. नवीन नवीन संकल्पना आहेत त्यांचा अवलंब करून आपला व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न हे केले पाहिजेत. हा पॉईंट गुंतवणूकदारांच्या प्रती असणाऱ्या जबाबदारीचा झाला. त्यानंतर पुढचा पॉईंट येणार आहे तो कर्मचाऱ्यांप्रती व्यवसायाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या. कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी. कर्मचारी हा पण व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा मानवी संसाधनाचा घटक आहे. त्यांना आदरानं वागवलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना आदरानं वागवलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठा दिली पाहिजे. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांचे जर संबंध चांगले असले, सामंजस्याचे असले तर संस्थेमध्ये त्या विश्वास निर्माण होत असतो. कर्मचाऱ्यांचं हिताचं रक्षण करण्यासाठी शासनानं वेगवेगळे कामगार कायदे पण मंजूर केलेले आहेत. मग अशा या कर्मचाऱ्यांच्या विषयी, कामगारांच्या विषयी व्यवसायाची जबाबदारी काय असते, तर पहिला पॉईंट सांगितलं आहे नोकरीची सुरक्षितता. कामगारांची मानसिकता जर शांत असेल तर ते योग्य प्रकारे काम करू शकतात. त्यामुळं कामगारांना नोकरीची जर सुरक्षितता दिली तर त्यांची मानसिकता शांत राहते. त्यामुळं जर तो मानसिकदृष्ट्या शांत असेल तर तो कर्मचारी पूर्ण क्षमतेनं एकाग्र होऊन काम करत असतो आणि तो कामाला वचनबद्ध असतो. आणि त्याच्या वचनबद्धतेमुळं, एकनिष्ठतेमुळं संस्था ही निष्ठावान बनते. संस्थेविषयी त्याच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण होते, संस्थेविषयीची निष्ठा वाढते, संस्थेविषयीची त्याच्या मनामध्ये आत्मीयता वाढते. त्यामुळे तो साहजिकच भरपूर काम त्या ठिकाणी करण्यास तयार होत असतो किंवा मनानं तो काम करत असतो. त्यानंतर दुसरा पॉईंट दिला योग्य मोबदला. म्हणजे व्यवसायानं त्याच्या व्यवसायामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतील त्यांना आकर्षक योग्य असा पगार दिला पाहिजे, त्यांना बोनस दिला पाहिजे. त्यांनी जर जादा काम केलं तर त्या जादा कामाचा भत्तासुद्धा त्यांना दिला पाहिजे. बोनस, जादा कामाचा भत्ता इत्यादी कार्याला प्रवृत्त करणाऱ्या इतर गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत. तसंच कामाच्या स्वरूपानुसार मोबदला निश्चित केला पाहिजे. म्हणजे काम कोणत्या स्वरूपाचं आहे हे बघून त्यांचं वेतन निश्चित केलं पाहिजे. नाहीतर काम फक्त झाडण्याचं आहे आणि पगार मात्र मॅनेजरचा असं नाही, तर कामाचं स्वरूप काय आहे ते बघायचं आणि त्याच्यावरून त्यांची वेतन निश्चिती, पगार निश्चितीही करायची आहे. त्याच पद्धतीने त्यांना बढती किंवा बढतीनुसार अनुरूप वेतन योजना, वेतनाची सुधारित आवृत्ती हे सुद्धा त्यांना देणं आवश्यक असतं. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आरोग्य व सुरक्षितता उपाय. म्हणजे व्यवसायानं कर्मचाऱ्यांचं आरोग्य कसं सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी कामगारांना उपहारगृहाच्या म्हणजे त्यांना नाश्त्याची, चहाची किंवा आणलेला घरातून टिफिन असेल तो खाण्यासाठी त्यांना उपहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजेत.
त्यांना वैद्यकीय सुविधा, त्यांच्या कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तसेच त्यांच्या स्वच्छतेची पण जबाबदारी आहे ती त्या व्यवसायानं घेतली पाहिजे. अपघात टाळण्यासाठी, प्रदूषण नियंत्रणासाठी यंत्रसामुग्री आणि सभोवतालचा जो काही परिसर असेल त्यांची योग्य ती देखरेख आहे ती व्यवसायानं ठेवली पाहिजे. त्या कामगारांना हातमोजे असतील, पादत्राणे असतील किंवा शिरस्त्राणे असतील, चष्मे, मुखवटे इत्यादीसारखी सुरक्षिततेची साधनं ही व्यवस्थापनानं किंवा व्यवसायानं त्या कर्मचाऱ्यांना पुरवली पाहिजे, जेणेकरून कर्मचारी हा जर चांगला असेल तर तो जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं काम करू शकेल. त्यानंतर चौथा आहे कामाची सुयोग्य स्थिती. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करत आहे त्या ठिकाणी त्या रूममध्ये योग्य तसा पुरेसा प्रकाश त्या ठिकाणी असला पाहिजे. त्या खोलीमध्ये खेळती हवा असली पाहिजे. त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना, योग्य ती खबरदारी त्या व्यवसायामध्ये असली पाहिजे. त्यांच्या कामाचे तास आहेत ते योग्य असले पाहिजेत. भोजनाची वेळ, विश्रांतीची वेळ इत्यादी गोष्टीसुद्धा योग्य प्रमाणामध्ये असल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून त्या कामगारांना काम करत असताना त्या ठिकाणी प्रसन्न वाटेल आणि चांगल्या मनस्थितीमध्ये ते भरपूर काम करू शकतील. त्यानंतर 5वा पॉईंट आहे कामगार संघटनांना मान्यता. आता औद्योगिक शांतता जर राखायची असेल तर कामगार संघटना ह्या सक्षम किंवा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. मग त्या कामगार संघटना ह्या काय व्यवसायाच्या विरुद्ध जाण्यासाठी असत नाहीत, तर व्यवसायाला प्रगतीपथावर न्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपला जो काही कर्मचारी वर्ग आहे त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ह्या कामगार संघटना त्या ठिकाणी मदत करत असतात. म्हणजे औद्योगिक शांतता राखणं ही संस्थांची काय असते तर जबाबदारी असते. मग ह्या कामगार संघटनांचं सदस्य होण्याचा कामगारांना पूर्ण हक्क असतो, हे मालकांनी ओळखलं पाहिजे. नाहीतर कामगार संघटना आली म्हणजे ते आमच्या विरोधीच काम करणार असं मालकांनी म्हणायचं नाही, तर तो त्या कामगारांचा एक हक्क आहे, तो हक्क त्यांना व्यवसायानं दिला पाहिजे. मालकांनी कामगार संघटना उभं करण्यास प्रतिबंध करू नये. म्हणजे तुम्ही संघटना उभी करायची नाही, तुम्ही युनियन निर्माण करायची नाही, युनिटी ठेवायची नाही, अशी भूमिका मालकाची असू नये. फोडा आणि राज्य करा ह्या धोरणाचा अवलंब करू नये, तर एकमेकांच्या सहाय्यानं व्यवसाय पुढं न्यायचं त्यांनी धोरण अवलंबलं पाहिजे. कामगार संघटनांच्या बरोबर बोलणी करून व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आणि व्यवस्थापन आणि कामगार संघटना या दोघांच्या हितासाठी संप असतील, टाळेबंदी असतील याच्यावरती निर्बंध आले पाहिजेत. संप, टाळेबंदी ही टाळली पाहिजे, जेणेकरून तिथं औद्योगिक शांतता व्यवसायामध्ये निर्माण होईल किंवा राखली जाईल. 6वा पॉईंट दिला शिक्षण आणि प्रशिक्षण. म्हणजे आपण कर्मचाऱ्यांच्या प्रति व्यवसायाच्या जबाबदाऱ्या बघतोय. मग कर्मचाऱ्याला जर आपण अद्ययावत ठेवायचं असेल, त्याचं नॉलेज जर अपडेट करायचं असेल तर त्याला वेळेवर शिक्षण आणि प्रशिक्षण देणं हे तितकंच गरजेचं असतं. मग जर कर्मचारी प्रशिक्षित असेल तरच तिथलं संस्था ती यशस्वीपणे म्हणजे प्रगतीपथावरती जाऊ शकत असते. म्हणून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेनं शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत. कामाचं स्वरूप कसं आहे बघून त्या स्वरूपानुसार त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांना प्रशिक्षणाच्या पद्धती ठरवून दिल्या पाहिजेत. मग आता जेव्हा प्रशिक्षण हे 2 वेळेला होऊ शकतं. एक म्हणजे कामगार ज्या वेळेला जॉईन होतो त्यावेळेला सुरुवातीला दिले जाणारं प्रशिक्षण, याचा पण कार्यक्रम आखता येतो. किंवा कर्मचारी कामगारावरती रुजू आहे आणि त्याला नवीन ज्ञान देण्यासाठी रिफ्रेशर ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे. म्हणजे कामावर रुजू झाल्यानंतरचं जे काय ट्रेनिंग असेल त्याला रिफ्रेशर ट्रेनिंग म्हटलेलं आहे. मग असे कार्यक्रम आयोजित करून कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवणं हे व्यवसायाची जबाबदारी आहे. आणि असा जर कर्मचारी अद्ययावत असेल, तो प्रशिक्षित असेल, तर कर्मचाऱ्यांचा त्यामुळं आत्मविश्वास वाढतो आणि ते जेव्हा आत्मविश्वासाने काम करतात तेव्हा त्यांची कार्यक्षमता ही ऑटोमॅटिक वाढलेली दिसून येते. त्यानंतर 7वा पॉईंट आहे कर्मचाऱ्यांचा व कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग.
कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करायची आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित हे त्या व्यवसायानं केलं पाहिजे. म्हणजे जे काही संचालक मंडळ असेल, आधी कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करायची, त्यांची कमिटी घ्यायची आणि त्या कमिटीतला प्रतिनिधी जो काय असेल तो व्यवसायाच्या व्यवस्थापन समितीवरती घ्यायचा. म्हणजे त्या कामगारांच्या ज्या काही विविध सूचना असतील किंवा त्यांनी काय वेगळ्या योजना जर अवलंबायचं त्यांच्या डोक्यामध्ये असेल, तर त्या सूचना त्या योजना ह्या वेळीच त्या व्यवस्थापनाला किंवा व्यवस्थापन समितीला त्या समजू शकतील. पण जर कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थापनात सहभाग नाही दिला तर प्रत्यक्ष काम करत असताना येणाऱ्या अडचणी, त्यामुळे व्यवसायाला होणारे तोटे हे त्या व्यवस्थापनाला समजणार नाहीत. म्हणून कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनामध्ये सहभाग देऊन त्यांना त्यांच्या सूचना असतील त्या सांगण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यामध्ये वाढ होते आणि आपल्याला संस्थेमध्ये व्यवस्थापन विभागाकडून विचारणा होते, आपल्या मताचा आदर केला जातो. ही भावना जेव्हा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा आपोआपच त्यांना त्यांच्या संस्थेविषयी आपलेपणाची जाणीव ही कर्मचाऱ्यांच्यामध्ये निर्माण होत असते. त्यानंतरचा पॉईंट आहे बढती आणि करिअर, रोजगाराच्या संधी. म्हणजे कामगार कामावरती रुजू झालेला आहे, मग त्यावेळेला जेव्हा त्याचं व्यवस्थितरित्या रुटीन झालेलं आहे त्यावेळेला त्याला बढतीची संधीसुद्धा दिली पाहिजे. कारण बढती मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, त्यासाठी लागणारी कौशल्य, त्यासाठी आवश्यक असणारा अनुभव याविषयीची त्यांना योग्य ती माहिती दिली पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये जर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हालासुद्धा बढतीची प्रमोशनची संधी व्यवसाय उपलब्ध करून देईल. ही म्हणजे ऊर्जा किंवा ही भावना ही त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये व्यवसायानं निर्माण करून दिली पाहिजे. त्यानंतर 9वा पॉईंट आहे योग्य तक्रार निवारण पद्धती. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या हाताळण्यासाठी तक्रार निवारण समिती त्या ठिकाणी असली पाहिजे आणि त्या समितीनं त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही शंका असतील, ज्या काही तक्रारी असतील त्या योग्य प्रकारे ऐकून घेऊन त्यांचं समाधान होईल अशा प्रकारे ती तक्रार त्यांची हाताळली पाहिजे, त्याचं निराकरण केलं पाहिजे. आणि जेव्हा तक्रारीचं निराकरण केलं जातं तेव्हा त्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये समाधान निर्माण झालं पाहिजे. त्यांच्या तक्रारी असतील त्यांना योग्य तो न्यायनिवाडा मिळाला पाहिजे. त्यासाठी व्यवसायानं संपूर्ण चौकशी करून मग याच्यावरती योग्य ती कार्यवाही केली पाहिजे. आणि शेवटचा पॉईंट त्याच्यासंबंधी सांगितला की इतर म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. पक्षपातीपणा, आपले तुपलेपणा, जवळचा लांबचा, उच्च नीच असा कोणताही भेदभाव करू नये. त्यानंतर सांगितले की कर्मचाऱ्यांची विशेष कौशल्ये ओळखून त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या अंगी खरोखर एखादा चांगला गुण असेल तर त्याची प्रशंसा केली पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर कायदेशीर आचारसंहिता लागू करणे. म्हणजे व्यवसायाला जे काही लागू असणारे कायदे आहेत मग त्या कायद्याची सगळी जी काही आचारसंहिता असेल ती त्या व्यवसायाला लागू केली पाहिजे. त्यानंतर त्यांची ध्येय ओळखून परिपूर्ण काम करणाऱ्यांना संधी देणे. म्हणजे व्यवसायाची ध्येय काय आहेत, कामगारांची ध्येय काय आहेत आणि ती ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांना काम करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याकडे भरपूर काम करण्याची क्षमता आहे तर त्याला ओव्हरटाईमची सुविधा उपलब्ध करूनसुद्धा दिली पाहिजे. नंतर कर्मचाऱ्यांच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय हक्कांचं रक्षण हे व्यवसायानं केलं पाहिजे. अनौपचारिक गट तयार करण्यास मान्यता व्यवसायानं दिली पाहिजे. त्यानंतरचा घटक आहे व्यवसायातला ग्राहक. ग्राहकाप्रती व्यवसायाच्या असणाऱ्या जबाबदाऱ्या. ग्राहक हा संपूर्ण बाजारपेठेचा राजा असतो. प्रत्यक्षातला अनुभव मात्र आपला वेगळा आहे. ग्राहक असेल तरच व्यवसाय टिकू शकतो. ग्राहकाशिवाय व्यवसाय काहीही करू शकत नाही. नाहीतर व्यवसायामध्ये उत्पादन करायचं आणि ते मग वापरायचं कोणी. नुसतं उत्पादन करून आपण गोडाऊन भरायला लागलोय तर तो व्यवसाय यशस्वीरित्या चालू शकत नाही. म्हणून ग्राहक असल्याशिवाय व्यवसाय काहीही करू शकत नाही. मग व्यवसायाचं जर अस्तित्व टिकवायचं असेल, व्यवसायाची
वृद्धी करायची असेल, विकास करायचा असेल, तर ग्राहकांचं समाधान आणि ग्राहकांचा त्या व्यवसायाला पाठिंबा आणि त्या व्यवसायानं त्या ग्राहकांना दिलेल्या सेवा ह्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. म्हणून ग्राहक समाधानी असेल तर तो त्या व्यवसायाला पाठिंबा देतो आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सेवेवर तो विश्वास ठेवत असतो आणि त्याच्यावरती तो अवलंबून राहत असतो. म्हणून ग्राहकांच्या प्रती सकारात्मक भावना ठेवून समाजानं किंवा त्या व्यवसायानं त्यांच्या गरजा पूर्ण ह्या केल्या पाहिजेत. पहिला पॉईंट सांगितलं आहे, उत्कृष्ट किंवा चांगल्या दर्जाचं उत्पादन. कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल तर त्यांनी उत्पादन हे उच्च प्रतीचं चांगल्या दर्जाच्या वस्तूचंच केलं पाहिजे. दर्जा नियंत्रण म्हणजे क्वालिटी कंट्रोल विभाग हा त्या प्रत्येक संस्थेमध्ये असला पाहिजे आणि त्या विभागानं क्वालिटी कंट्रोलचा शिक्का हा त्या उत्पादनावरती दिलेला असला पाहिजे, मानांकन त्याचं मिळालेलं असलं पाहिजे. जर हा शिक्का नसेल तर काय होतं की कमी प्रतीचा कमी दर्जाचा माल त्या ठिकाणी उत्पादित हा केला जात असतो. म्हणून दर्जा नियंत्रणासाठी जी काय आंतरराष्ट्रीय मानक संस्था आहे, त्यालाच आपण ISO म्हणत असतो, हा अलीकडचा कल आहे. म्हणजे ISO मानांकन असेल तर तो दर्जा एकदम एक्सलंट आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. मग ISO शिक्का असेल तर त्याच्यावरती शंका घेण्याचं कारण काहीही असत नाही. म्हणजे तो शिक्का बघितला की त्या ग्राहकांना काय होते तर खात्री मिळत असते की हा बाबा क्वालिटीचा माल आहे, हा मानांकन झालेला माल आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितला आहे, योग्य किंमत. वस्तूची किंमत ही योग्य असली पाहिजे. जास्तीत जास्त अवाजवी किंमत लावून ग्राहकांची फसवणूक करू नये. कारण प्रत्येक वेळी आपण ग्राहकांना फसवू शकत नाही. ग्राहक हा चोखंदळ असतो, तो मार्केटमध्ये इतर ठिकाणी त्या वस्तूची किंमत बघत असतो. त्यामुळे आपण जास्त वेळ किंवा दीर्घकाळ आपण त्या ग्राहकांची फसवणूक करू शकत नाही. मग आपण जर योग्य किंमत आकारली तर ग्राहकांचं काय होत असतं की त्यांना जे काही समाधान मिळत असतं, मग ते ग्राहक कायमस्वरूपी ग्राहक होण्यास आपल्याला मदत होत असते. आणि जास्तीत जास्त जर आपण किरकोळ विक्रीची किंमत ही प्रत्येक मालाच्या संमिश्रणावर जर छापली तर किरकोळ व्यापारी त्यापेक्षा जास्त किंमत आकारत नाहीत किंवा त्यांनी ते आकारू नये. म्हणजेच काय तर आपल्या व्यवसायाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर आपल्या व्यवसायामध्ये जे काही उत्पादन आपण करणार आहे त्याची किंमत आहे ती योग्यच त्या ठिकाणी आकारली पाहिजे. त्यानंतर ग्राहकांची सुरक्षितता. ग्राहकांना जो काही आपण माल पुरवतो त्या मालामुळं, त्या वस्तूमुळं त्या ग्राहकांच्या आरोग्यावर, त्यांच्या जीवितावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता ही त्या व्यवसाय संस्थेनं घेतली पाहिजे. असुरक्षित जर उत्पादन केलं आणि त्याचं जर विपणन झालं तर त्या संस्थेचा नावलौकिक बाजारपेठेमधला ढासळतो. त्यामुळं किरकोळ व्यापारी जो काही असेल त्यांनी छापील किमतीपेक्षा जास्त किंमत त्या ठिकाणी आकारू नये आणि ग्राहकांना कोणत्याही पद्धतीचं नुकसान होईल असं त्या ठिकाणी वागू नये. त्यानंतर चौथा पॉईंट सांगितला आहे, जाहिरातीमधील प्रामाणिकपणा. म्हणजे ग्राहकांना प्रत्यक्ष वस्तूमधील वास्तवपणा असेल किंवा त्या वस्तूची गुणवैशिष्ट्ये असतील, त्या वस्तूमध्ये किंवा त्या प्रोडक्शनमुळे होणारे फायदे, त्या प्रोडक्शनचे असणारे दुष्परिणाम ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. आणि जाहिरातीमुळं काय होत असतं की ही सगळी माहिती त्या ठिकाणी सांगितली जात असते. त्यामुळं व्यवसाय संघटनेला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत दक्ष असलं पाहिजे. कारण जर चुकीची माहिती सांगितली, दिशाभूल करणारी माहिती सांगितली, असभ्य प्रकारची जर जाहिरात केली तर आपली वस्तू आहे ती बाजारपेठेमध्ये विकली जाणार नाही. त्यामुळं प्रामाणिक किंवा चांगल्या प्रकारच्या जाहिरातीचे ग्राहक आहेत ते दीर्घकाळपर्यंत त्या वस्तूचं कौतुक करत असतात, ती वस्तू ते वापरत असतात. पण अप्रामाणिकपणे जी काही वस्तूची जाहिरात केली जात असते, खोटी माहिती सांगितली जात असते, त्याचं कौतुक दीर्घकाळ होत नाही आणि त्याचा नावलौकिक पण बाजारपेठेमध्ये निर्माण होत नाही. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, विक्रयोत्तर सेवा. म्हणजे विक्री केल्यानंतर वेगवेगळ्या सेवा द्यायच्या आहेत.
म्हणजे उत्पादकाकडून वस्तूची गुणवत्ता, टिकाऊपणा किंवा दुरुस्ती इत्यादीबद्दल ग्राहकांना विशिष्ट कालावधीची जी काही हमी दिलेली असते त्याबाबत संस्थेनं विक्रोत्तर सेवा पुरवल्या पाहिजेत. म्हणजे आपण बघा, माल खरेदी केल्यानंतर म्हणतो की ह्याला काय गॅरंटी आहे, काय वॉरंटी आहे, तर ते काय म्हणतात की 1 वर्षाची वॉरंटी आहे. त्या 1 वर्षामध्ये तुमच्या मालाला काय झालं तर आम्ही ते दुरुस्त करून देऊ, किंवा गॅरंटी असेल तर आम्ही पीसला पीस त्या ठिकाणी बदलून देऊ. मग हे जी काही हमी आहे ती त्या व्यवसाय संस्थेनं त्या वस्तूविषयीची दिली पाहिजे. आणि विक्रोत्तर सेवा त्यांना विक्रीनंतरच्या सेवा असतील, घरपोच सेवा असेल किंवा एखादी मशिनरी असेल तर ती त्या ठिकाणी बसवून द्यायची आहे, ती सुरू करून द्यायची आहे. अशा प्रकारच्या ज्या काही सेवा संस्थांनी दिल्या पाहिजेत विक्रीनंतरच्या, त्याला विक्रोत्तर सेवा म्हटलं जातं. त्या व्यवसायांनी त्या उत्पादकांनी त्या खरेदीदारांना दिल्या पाहिजेत. नंतर प्रभावी आणि कार्यक्षम विक्रोत्तर जर सेवा देत असतील तर ग्राहकांचं त्या संस्थेविषयीचं किंवा ग्राहकांचं आणि संस्थेचं जे काही संबंध आहेत ते चांगले त्या ठिकाणी प्रस्थापित होत असतात. त्यानंतर संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे वस्तूंचा दर्जा जर सुधारायचा असेल तर उत्पादनाचा खर्च कमी झाला पाहिजे आणि संशोधन आणि विकासाचं कार्य हे त्या व्यवसायानं हाती घेतलं पाहिजे. मग त्यामुळे काय होतं तर वस्तूची जी काही किंमत आहे ती कमी राहण्यास मदत होते. कारण संशोधन करायचं आहे, वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपला व्यवसाय वृद्धिंगत करणार आहोत. मग त्यावेळेला खर्च जर कमी केला तर ॲटोमॅटिक काय होते, वस्तूची किंमत पण कमी होण्यास मदत होत असते. आणि वस्तूवर जर ISI मार्क असेल, ॲगमार्क असेल किंवा ISO असेल तर त्या वस्तूचा दर्जा योग्य प्रकारचा आहे, ती वस्तू मानांकित आहे, गुणवत्तेचं मानांकन त्याच्यावरती लिहिलेलं आहे, हे बघून त्या संस्थेविषयीची प्रतिष्ठा आहे ती त्या मनामध्ये, त्या ग्राहकांच्या मनामध्ये वाढत असलेली दिसून येते. त्यानंतर मालाचा नियमित पुरवठा, म्हणजे कृत्रिम टंचाई न करता ग्राहकांना योग्य किमतीत योग्य वेळी वस्तू उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. जर कृत्रिम साठेबाजी केली आणि काळ्या बाजाराद्वारे जर त्या वस्तू जर विकल्या तर त्या वस्तूंची किंमत वाढत असते. हे असं न करता व्यवसायानं काय केलं पाहिजे, योग्य वेळेला योग्य त्या वस्तूचा नियमितपणे पुरवठा केला पाहिजे. त्यानंतर 8वा पॉईंट सांगितला आहे तक्रारींची दखल, म्हणजे ग्राहकांच्या तक्रारींची दखल ही व्यवसायानं लगेच घेतली पाहिजे. तात्काळ आणि ताबडतोब जर तक्रार निवारण झालं, ती तक्रार जर निरसन केली, शंका निरसन केली तर व्यवसाय योग्य प्रकारे सुरळीतपणे पार पाडू शकत असतो. मग अशी यंत्रणा त्या व्यवसायानं राबवली पाहिजे. आणि ग्राहकांच्या ज्या काही सूचना असतील त्यांचं स्वागत व्यवसायानं केलं पाहिजे. कारण शेवटी ग्राहक हा राजा आहे. ग्राहक जर खुश असेल तर व्यवसाय योग्य प्रकारे सुरळीतपणे पार पडणार आहे. त्यानंतर 9वा पॉईंट आहे प्रशिक्षण, म्हणजे व्यवसाय संस्थेनं त्यांच्या ग्राहकांच्यासाठी मोफत किंवा माफक दर किंवा मोफत द्यायचं, किंवा जर मोफत देणं शक्य नसेल तर अगदी किरकोळ माफक फी आकारून त्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं पाहिजे. कारण ग्राहकांना जर माहिती असेल तर ते त्या व्यवसायाचं उत्पादन घेणार आहेत. त्यानंतर ग्राहकांचं शोषण टाळणं, ग्राहक हा राजा आहे, त्याचं जर शोषण केलं तर तो आपला माल खरेदी करणार नाही. म्हणून ग्राहकांची पिळवणूक करणारी व्यवस्था, म्हणजे ते व्यापारी असतात त्यांच्या ज्या काही अन्यायकारी प्रथा असतात त्या व्यवसायानं नाहीशा केल्या पाहिजेत, त्या प्रथा टाळल्या पाहिजेत. ग्राहकांचं हित लक्षात घेऊन त्यांना मक्तेदारीयुक्त स्पर्धासुद्धा टाळली पाहिजे. मक्तेदारी निर्माण होणार नाही याची दक्षता त्या व्यवसायानं घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं बघा, आज आपण कोणकोणत्या पॉईंटचा विचार केला ते बघा. व्यवसायाच्या वेगवेगळ्या घटकांच्या प्रती जबाबदाऱ्या आहेत, तर त्यातल्या आपण मालकांच्या प्रति व्यवसायाची जबाबदारी, ग्राहकांच्या प्रति व्यवसायाची जबाबदारी, कर्मचाऱ्यांच्या प्रति व्यवसायाची जबाबदारी आणि ग्राहकांच्या प्रति व्यवसायाची जबाबदारी, असे 4 पॉईंट आत्ता आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.